नमस्कार. पाहू शकता समोर पाहत असणारा सुंदर मजबूत जातीवंत वंशावळीचा चेहरेपट्टीला सुंदर आखीव रेखीव देखणा असा वळू पाहू शकता. कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागामध्ये हा सुंदर आखीव रेखीव देखणा वळू आहे. याची मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहे. पाहू शकता त्या वळूविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मालकांकडून. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. रावसाहेब आप्पासाहेब जगताप. मोबाईल नंबर 9890502470. गाव आरळेहट्टी, तालुका आथणी, जिल्हा बेळगाव. हा वळू कुठल्या वंशावळीतून आहे? आता हे सांगोल्या हौशेचा पोटचा मुलगा आहे. सांगोला हौशेचा मुलगा आहे. हां, किती दाती झाला आता? चौसा आहे आता. चौसा चार आहे. जाती. कुठून घेतलेला हा? आम्ही हो सांगोल्या म्हणून घेतलेला. कुणाकडून? सांगोल्या म्हणून शरददा म्हणून आलता. शरददापासून आपण घेतलेला. कोण? शरददादा म्हणून इथं हातकलंगडीच्या पुढे हां. तिथनं घेतलेला. किती गाय भरवल्या आतापर्यंत ह्याच्याकडून? आता 300 काय भरवले. 300 गाय भरवल्या. एक गाय भरवाय किती घेत आहे? 2000 रुपये. 2000 रुपये घेत आहे. घरपोच सेवा देत आहे? घरी यावं लागतंय? घरी यावं लागतं. घरी यावं लागतंय. घरी यावं लागतंय. गाय भरवा येताना फोन करून यावं लागतं? कधी आलं तरी चालतंय? शक्यतो फोन करून आलेलं तेवढं चांगलं. फोन करून आलेलं चांगलं. कोणत्या कोणत्या भागातून गाय भरवा येतात आपल्याकडे? आपल्याकडे पाक आता सोलापूर, बेळगाव तिकडनं आल्यात, कोल्हापूर, नंतर पुसेगावातून आल्यात. सगळ्या भागात नेते, सांगोल्या भागात नेते. भरपूर लांबून येते. होऊ शकता असा सुंदर शर्यष्टीचा जाती. पुण्यावरून आलते. अजून सुंदर आखीव रेखीव देखणा, घट्ट शर्यष्टीचा देखणा आणि गळवण कमी, आखीव रेखीव सुंदर वळू पाहू शकता. नैसर्गिक रेतनासाठी आहे. ह्याच्या आधी कोणता वळू होता आपल्याकडे? अजगर. आजगर नावाचा होता. कोणत्या ब्लड लाईनचा? तो कॅप्टन म्हणजे ह्याचा काम्याचा मुलगा होता. मडसना काम्याचा मुलगा होता अजगर. आजगर. आता ह्या किती दाते असताना तुम्ही घेतलेला? ह्यो दात लावत होता नुसतं. आदत असताना घेतलेला. आम्ही आल्यावर लावला दात. आणल्यावर हा कोणाच्या पसंतीने घेतला? तुमच्या का सगळे तुमच्या? साहेब, काकाच्या पप्पा सगळी होती. काकाच्या पसंतीचं घेतलं. काकाच्या पसंतीने घेतलाय. अजगर सारखा सेम चेहरेपट्टी शर्यष्टीचा असल्यामुळे आवडला. आजगरचा आशीर्वाद राहिला आपल्याला. आजगरच्या आशीर्वाद आता सध्या चालू आहे. सॉरी. ह्याच्या खाण्याचं कसं असतंय? म्हणजे टाइम टेबल, खुराक वगैरे काय असतं? आपण खुराक एक टाइम ठेवतो संध्याकाळी. एक टाइम काय भुस्सा ठेवताय का पेंड ठेवताय? शेंगपेंड, मक्का चुनी, नंतर काट्या एवढंच. ठेवताय. हां. आणि ह्याला व्यायाम काय देताय? व्यायाम सकाळला झोपतोय, आऊत घेतोय. अवताला झोपताय, कुळवाला झोपताय. सकाळला झोपतोय. आणि हिरवा चारा वाळा चारा कसं असते? शाळो आहे, वैरण, शाळवाची वैरण आहे, मक्काची वैरण आहे. चांगली वैरण. काय कडबा कुट्टी करून टाकताय का आपलं कट करून टाकतोय. कात्रीने असे हां, तुकडे करून हां, टाकताय? हा आता कुठं कुठं चॅम्पियन झालाय सध्याला? गणेशवाडी चॅम्पियन झालाय. हा गणेशवाडी चॅम्पियन झालाय. तासगाव मध्ये चॅम्पियन झालाय. तासगावमध्ये चॅम्पियन झाला. 2 नंबर. पुशेगावमध्ये 2 नंबर. नरंदे 2 नंबर. नरंदेमध्ये 1 झालाय. नरंदेमध्ये 1 नंबर. सांगोला 2 झालाय. सांगोल्याला 2. सोहाळ्याला झालाय. सोहळे सगळीकडे झालाय. तालुका मोहोळ या ठिकाणी प्रदर्शन. कनेरीमधनं चॅम्पियन झालाय. कनेरी मठावर. कनेरी मठ कोल्हापूरला चॅम्पियन झाले. ह्याची पैदास बघितलेत आतापर्यंत तुम्ही? होय, पडलेत. पैदा स्टॉपचे पडले. पैदास टॉप पडलेत. पहिल्यापासून वळू क्षेत्रामध्ये काम करताय का अलीकडच्या काळात आवड निर्माण झाली? आजोबापासून चालू आहे. आजोबापासून चालू आहे. पहिल्यापासून म्हणजे हां, यात आहे. असे
सलगरे खिल्लार तुमच्या भागातले सांभाळत होता का अशीच? नाही नाही, आपण अमंगित जातीवंतच संभवतो. सलगरीमध्ये नाही, आपण सलगरीमध्ये 4 किलोमीटर अलीकडे राहतो. सलगरी भाग आपल्यापासून 5 किलोमीटर लांब आहे. 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. सलगरे खिल्लार गाय भरवा येतात का ह्याच्याकडे? होय, सलगरी किल्ला गाय भरपूर भरवले सध्याला. भरपूर भरवले. भरपूर भरवले. त्यांच्या गाया एवढं रागीट असून तिने घेऊन येते गाडीत घालून ह्या बैलासाठी. पाहू शकता, ज्यांना कोणाला सुंदर जातीवंत वंशावळीची पैदास करायची असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारचा सुंदर आखीव रेखीव देखना मजबूत शरीरयष्टीचा आखीव रेखीव जातीवंत वंशावळीचा ह्याचा वडील भाऊ सर्व जवळजवळ चॅम्पियन ब्लड लाईन आहेत आणि सर्व ठिकाणी चॅम्पियन झालेले आहेत आणि सुंदर आखीव रेखीव शरीरयष्टीचे आहेत. ह्याचं गाय भरवल्यानंतर गाब जाण्याचं प्रमाण किती टक्के आहे? रिपीट आता सध्याला फक्त एक गाय आल्या. एक गाय एक फक्त गाय आली. रिपीट आल्या. ती पण म्हणजे ती आवडलेली गाय, त्या गायीचा प्रॉब्लेम होता. बैलाला शक्यतो प्रॉब्लेम नाही रिपीट येण्याचा. आता गाय उलटली समजा किती दिवसात भरून देत आहे रिटर्न? तसं 21 दिवसात आपलं टायमिंग आहे. 21 पण दिवसात. आपण 9 दिवस वाढवलेत. 1 महिन्यासाठी आपण फ्री सोडतो. 1 महिन्याच्या आत जर उलटली तर फ्री सोडतो. फ्री सोडताय. होय होय. पाहू शकता, ज्यांना कोणाला हवे असतील अशा प्रकारचं आणि सलगरे भागातील अथणी तालुक्यातील किंवा मिरज तालुका, कवठेमहांकाळ तालुका, जत तालुका यांना जवळच्या भागातील आहे वळू हा. आणि पाहू शकता सलगरे खिल्लार जसं घट्ट शरीरयष्टीचा आहे तसाच हा वळू पण आहे. सलगरे भागातील गायी याच्याकडून कवर केल्यानंतर बऱ्यापैकी ब्रीडिंग सुधारल आणि गळवण एकदम कमी किंवा गळवण नाहीच असं घट्ट शरीरयष्टीचं सलगरे खिल्लार तयार झालं तर अजून शर्यत क्षेत्रातील लोकांना अजून प्राधान्याने अजून चांगले खिल्लार खोंड भेटतील, जेणेकरून घाटाची शर्यत असेल, 3 फेऱ्याची शर्यत असेल किंवा आरत पारत असेल, बऱ्यापैकी चांगले खिल्लार निर्माण होतील. या भागामध्ये यांनी सातत्याने प्रयत्न करून जास्तीत जास्त चांगले वळू आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त चांगली ब्रीडिंग करण्यासाठी सातत्यानं जगताप कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. पाहू शकता. मला खिल्लार गाय पाळणाराल तुम्ही काय सांगाल बाबा, गाय गाब जाण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी? गायीचा प्रॉब्लेम असला तर ट्रीटमेंट करावं, नाहीतर काय गाभा राहतील. शक्यतो खिल्लार गाय जास्त त्रास देत नाही, तरी पण शक्यतो काळजी करा. मिनरल मिक्सचर वगैरे चारा. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद.